ऐन दिवाळीत राज्यात पावसाचा जोर वाढलेला आहे। कोकण मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। गुरुवारी कोल्हापूर सोलापूरसह सर्वच भागात पावसाने हजेरी लावली। आज पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता असून हवामान विभागाने 5ही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। पुणे जिल्ह्यात दिवाळीनंतर पावसाचा जोर वाढलाय। आज ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने पुढील 4 दिवसांसाठी पुण्यासह घाटमाथ्याच्या भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल। मागील 24 तासात सातारा जिल्ह्यात 31 अंश सेल्सिअस कमाल तापमान तसंच 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आज संपूर्ण साताऱ्यासह घाटमाथ्यावर विजांसह पावसाची शक्यता आहे। यावेळी कमाल तापमानाचा पारा 30 अंशावरती राहील। पुढील 48 तासांसाठी हवामान विभागाने सातारा आणि घाटमाथ्याच्या भागासाठी येलो अलर्ट दिलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आज पुन्हा कोल्हापूरसह घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी सतर्कतेचा येलो अलर्ट दिलेला आहे। या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील तसंच विजांसह जोरदार पाऊस होईल। सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी 34.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। तसंच पावसानेही हजेरी लावली आहे। आज जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यावेळी पारा 31 अंशावर राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 29.8 अंश सेल्सिअस तापमानाची आणि 4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आज जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। यावेळी पारा 29 अंशावर राहण्याचा अंदाज आहे। आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात गडगडाटी पावसाची शक्यता आहे। तसंच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कमाल तापमान 30 अंशापार राहत असून पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह पावसाला पोषक हवामान आहे। पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील, त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।